संकल्प सादर झालाय, मुख्यमंत्र्यांनी मांडलाय, काय सांगा? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो आज अर्थसंकल्प सादर केलाय हा गावगाड्यातल्या सामान्य कष्टकरी लोकांना केंद्रबिंदू मानीस ताणून केलेला आहे। गावगाड्यामधला जो शेतकरी आहे तो अत्यंत आनंदी झालाय। शेतकऱ्यांच्यासाठी अनेक साऱ्या योजना सरकारने घोषित केलेल्या आहेत। उपसा सिंचन योजना असतील त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केलाय। गावाला जोडणारे रस्ते असतील 23,000 किलोमीटरचे रस्ते तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून घोषित केलेले आहेत। असे असंख्य विषय सरकारने केले। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय की कर्जमाफी 2025च्या सप्टेंबर पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत त्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ आणि जे नियमित भरतायत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान ते पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने केलंय। मी सरकारला धन्यवाद देईन की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी खूप योजना केल्या होत्या आणि आज त्यांच्याच नावाने त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने ही योजना येते। सरकारचा आभार। सर, एकूणच विरोधक याला विरोधक येडे झालेत। विरोधकाकडे काय नाही। तुम्ही बघितलं 8 दिवस विरोधक कुठे दिसले का तुम्हाला? सभागृहात कुठं काय बोलले? कुठं काय स्टेटमेंट आहे? ते असे एकदम गारटलेले आहेत। आता मीडियात बोलावंच लागते ना तेवढं। खूप खूप धन्यवाद सर। तर एकूणच मुख्यमंत्र्यांनी हा पूर्ण अभ्यासपूर्ण हा अर्थसंकल्प मांडलाय। तसेच या अर्थसंकल्पाला सामान्य नागरिकांना देखील या अर्थसंकल्पातून न्याय मिळालाय अशी भावना यावेळेस आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे। तर मी जान्हवी जाधव, कॅमेरामॅन आसिम यांच्यासह मुंबई।